एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है। एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या आधीच्या भागामध्ये आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे। त्याचप्रमाणे युनायटेड नेशन्सचे काही जे डेव्हलपमेंटल गोल्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली आहे। ह्या भागामध्ये आपण जो अजेंडा आहे 2030चा, ज्याला विषय पत्रिका असं म्हणतात मराठीमध्ये, पण हा जो 2030 अजेंडा आहे तो अजेंडा ज्या मूलभूत तत्वांवर आधारित आहे त्या तत्वांवरती आपण चर्चा करणार आहोत। ह्या तत्वांमध्ये सर्वात पहिलं जे तत्व येतं ते म्हणजे सार्वत्रिकता, म्हणजे युनिव्हर्सॅलिटी। तर 2030 अजेंडाची जी व्याप्ती आहे ती सार्वत्रिक आहे, सर्वांसाठी, सर्व ठिकाणांसाठी। आणि देशांची उत्पन्न पातळी काय आहे किंवा त्यांची विकास पातळी विचारात न घेता शाश्वत विकासाच्या दिशेने सर्व समावेशक प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी विषय पत्रिका ही जी आहे ही वचनबद्ध आहे। म्हणजे हा जो अजेंडा आहे तो वचनबद्ध आहे। परत एकदा समजून घेऊया, शाश्वत विकासाच्या दिशेने सर्व समावेशक प्रयत्नांमध्ये योगदान देण्यासाठी। मग हा अजेंडा सर्व देशांमध्ये, सर्व संदर्भांमध्ये आणि सर्व वेळी म्हणजे सार्वत्रिक लागू केला गेलेला आहे। मग यामध्ये दुसरी जो तत्व आहे किंवा दुसरी जो एलिमेंट आहे तो म्हणजे कोणालाही मागे सोडायचा नाही। 2030 अजेंडा सर्व लोकांच्या हितासाठी प्रयत्न करतो आणि गरजू आणि वंचित असलेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्यांची विशिष्ट आव्हाने आणि असुरक्षितता यांच्यावर लक्ष देऊन कोणालाही मागे न ठेवण्याचे वचन देतो। म्हणूनच ह्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी आणि ही जी प्रगती होती आहे या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी, स्थानिक माहिती आणि इतर विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी एक अभूतपूर्व मागणी निर्माण झाली आहे। तिसरं जे तत्व आहे ते आहे परस्पर संबंध आणि अविभाज्यता। मग 2030 अजेंडा 17 शाश्वत विकास उद्दिष्टांमधील परस्पर संबंध आणि अविभाज्य स्वरूप यावर आधारित आहे। शाश्वत विकास उद्दिष्टांच्या म्हणजे SDG च्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या सर्व संस्थांनी या सर्व उद्दिष्टांकडे कशा प्रकारे बघायचं आहे, एकत्रितरित्या बघायचं आहे आणि ते सर्व पूर्ण करण्यासाठी त्यामधील एक एक उद्दिष्ट निवडून त्यावर काम करायचं आहे। सर्व समावेशकता हे आणखीन एक तत्व आहे जे 2030 अजेंडामध्ये त्याचा समावेश आहे। 2030च्या अजेंडामध्ये समाजातील सर्व घटकांना त्यांचा वंश, लिंग, वांशिकता आणि व्यक्तित्वाची ओळख विचार न घेता अजेंडाच्या अंमलबजावणीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले गेलेले आहे। पुढचा जो एक तत्व जे आहे जे आपल्याला ह्या अजेंडामध्ये दिसून येतं ते म्हणजे मल्टी स्टेक होल्डर पार्टनरशिप, एकाधिक लाभार्थी भागीदारी। 2030 अजेंडा सर्व देशांमधील SDGच्या यशाला पाठिंबा देण्यासाठी ज्ञान, कौशल्य, तंत्रज्ञान आणि आर्थिक संसाधने एकत्रित आणि सामायिक करण्यासाठी मल्टी स्टेक होल्डर भागीदारी स्थापन करण्याचे आवाहन करते। त्याचप्रमाणे हा जो अजेंडा आहे त्या अजेंडाचे, ह्या नवीन अजेंड्याचे काही आयाम आहेत। म्हणजेच काय, दे हॅव गॉट डायमेन्शन्स, देयर आर डायमेन्शन्स टू दिस अजेंडा। सो 2030 अजेंडाच्या केंद्रस्थानी 5 मुख्य आयाम आहेत। विच आर दीज डायमेन्शन्स? लोक, समृद्धी, आपली जी पृथ्वी आहे तो ग्रह, भागीदारी आणि शांतता, ज्याला ऍक्च्युअली इंग्रजीमध्ये 5 P's म्हणून ओळखलं जातं। सो व्हॉट आर दीज 5 P's? पीपल, प्रॉस्पॅरिटी, प्लॅनेट, पार्टनरशिप अँड पीस, म्हणून ह्याला 5 P's असं म्हणतात। सामाजिक समावेशकता, आर्थिक वाढ आणि पर्यावरण संरक्षण या 3 मुख्य घटकांच्या दृष्टिकोनातून पारंपरिकपणे पाहिले गेले
तर शाश्वत विकासाच्या संकल्पनेला 2030 अजेंडा स्वीकारल्यानंतर अधिक समृद्ध अर्थ प्राप्त झाला आहे. आणि या पारंपरिक दृष्टिकोनात 2 महत्वपूर्ण घटक जोडले गेलेले आहेत, ते म्हणजे भागीदारी आणि शांतता. तो परिपूर्ण शाश्वतता या 5 आयामांच्या केंद्रस्थानी असते. मग हे जे 5 आयाम आहेत, these 5 dimensions, विकास धोरण निर्णयांना चालना देतात. याचा अर्थ विकासात हस्तक्षेप शाश्वत असणे आवश्यक आहे. त्यातून निर्माण होणारे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम विचारात घेतले पाहिजेत. यामुळे तडजोड, समन्वय आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांच्या बाबतीत जाणीवपूर्वक निवड झाली पाहिजे. या व्यतिरिक्त धोरण निर्मात्यांनी हस्तक्षेप करून विकास आढावा घेताना तो संबंधित भागीदारीसह होत आहे ना हे बघायला पाहिजे. संबंधित भागीदारांनी स्वतः त्याची जबाबदारी घेऊन ते पुढे नेत आहेत ना, आणि त्याचबरोबर हा हस्तक्षेप अंमलबजावणीच्या योग्य माध्यमांना पूरक ठरतो आहे हे सुनिश्चित केले पाहिजे. मग अशा प्रकारे मित्रमैत्रिणींनो, 2030 अजेंडा आणि SDGs एकत्रितपणे समस्या समजून घेण्याचा आणि त्यांचा सामना करण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन दर्शवतात. योग्य वेळी योग्य प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला खरं तर ते मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर 2030चा अजेंडा आपल्याला ना एक नवीन नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा फायदा करून सर्जनशीलपणे विचार करण्यास आणि आजच्या विकासाच्या आव्हानांचा आपण ज्या पद्धतीने सामना करतो त्यावर गंभीरपणे पुनर्विचार करण्यास प्रेरणा देतात. कृती करण्यायोग्य आणि साध्य करण्यायोग्य उद्दिष्टांना समर्थन देणे आणि त्यांची जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, यामुळे काय होतं, अजेंडाला समर्थन मिळू शकते. परंतु दीर्घकाळ टिकणारा बदल घडवण्यासाठी नुसती जागरूकता वाढवणे आणि समर्थन करणे हे पुरेसे नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. अजेंडाबाबत व्यापक आणि सखोल ज्ञान व माहिती घेणे शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. अजेंडाचा स्वीकार करून युनायटेड नेशन सदस्य राष्ट्र एका महत्वाकांक्षी कृती योजनेसाठी वचनबद्ध आहेत, ज्यासाठी नागरिक समाज, विकास अभ्यासक, खासगी क्षेत्र आणि शैक्षणिक संस्थांसह समाजाच्या सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. मग आपल्यापैकी म्हणजे तुमच्यापैकी आणि आम्ही सर्वांनी, आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक क्षमतेनुसार शाश्वत जीवनाची निवड करून त्या दिशेने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. आपल्या समोर जो परिवर्तनशील अजेंडा आहे तो पुढे न्यायचा असेल तर आयुष्यभर अध्ययन करण्यासाठी आपण वचनबद्ध असणे आवश्यक आहे. प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्ही UNSSC नॉलेज सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही एक वेबसाईट आहे, ती नक्की बघा आणि तिथे तुम्हाला अजेंडा 2030 बद्दल आणखीन माहिती पण मिळू शकणार आहे. धन्यवाद.